मिरज MIDC मध्ये असलेल्या राजेश आईस फॅक्टरी जवळ असलेल्या शाहिद मुजावर यांच्या अमन प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीत प्लास्टिक जळून खाक झालं असून यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 15 गाड्यांनी आग आटोक्यात आणली। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली आहे। घटनास्थळी मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच रेस्क्यू टीम ही उपस्थित होती। दुपारच्या सुमारास अमन प्लास्टिक गोडाऊन मधून मोठा धूर येऊ लागला। धुराची लोट एकदम वाढली आणि सर्वत्र परिसरात पसरू लागला। तसेच आगीचा भडका उडाला। आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशामक विभागाचे जवान युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न करत होते। एका पाठोपाठ एक अग्निशामकच्या गाड्या दाखल होत होत्या। धुराचे लोट दूरवर दिसत होते। मोठा धुराचा लोट लांबून दिसत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली। पोलिसांनी जमावाला पांगवून अग्निशामक दलाच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली। सर्वत्र धूर झाल्याने अग्निशामक जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। अग्निशामक दलाच्या 15 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे। काही महिन्यांपूर्वी याच गोडाऊनला अशा पद्धतीने आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं।